मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे हे देखील आता जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरात आलेले आहेत। पालखी सोहळ्याचं आगमन थोड्याच वेळाने होणार आहे, त्या आधीच आपा बारणे आपण जे आहे या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे। एकंदरीत काय सांगाल, काय उत्साह यावर्षी? गेल्या अनेक वर्षापासून पालखी प्रस्थान या ठिकाणी होतो। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान होत असताना गेल्या 4 दिवसापासून मोठ्या संख्येने खरं तर पाऊस पण पडतोय। वारकऱ्यामध्ये उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये, लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपूरच्या दिशेनं खरं तर जातात। आज पालखी प्रस्थान होत असताना गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे आणि गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेचं साक्षीदार होण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी मी देखील आज या पालखी प्रस्थानाला आलेलो आहे। एकंदरीत आपण पाहतोय मागील 2 दिवसांपासून जो काही रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने मावळ परिसर आहे, लोणावळा या परिसरात मुसळधार पाऊस पडतोय। त्याचा फटका पवना नदी असेल, इंद्रायणी नदी असेल, मुळा नदी असेल, या आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या या नद्यांना पडलेलं आहे। मोठं नुकसान काही भागांमध्ये झालेलं आहे। एकंदरीत काय पाहणी केली तुम्ही, काय माहिती द्याल? गेल्या 2 दिवसापासून मोठ्या संख्येनं पवना आणि इंद्रायणी नदीच्या तीरावरती धोक्याची पातळी नदीने ओलांडलेली। काल देखील मी या सगळ्या परिस्थितीचा पाहणी केली। आज मावळ तालुक्यामध्ये पाटणमध्ये जी दुर्घटना घडली तिथं मी सकाळी जाऊन आलेलो आहे। पाटण असेल, बोरज असेल, ही गावं खरं तर डोंगर माथ्याच्या तळमाथ्याला येतात, पायथ्यावरती येतात आणि मोठ्या संख्येनं पाऊस झाल्यामुळं लँडस्लायडिंग त्या ठिकाणी झालेलं आहे। डोंगराचा भाग त्या ठिकाणी खचलेला आहे। भविष्यामध्ये काही दुर्घटना घडू नये मी जिल्हाधिकारी, तहसीलदार साहेबांना देखील सांगितलेलं आहे। मी सकाळपासून देखील पाहणी केलेली आहे। मी आपल्या माध्यमातून वारकऱ्यांना आवाहन करेन की इंद्रायणी नदीमध्ये पूर आलेला आहे, कुणी देखील भाविकांनी पाण्याचा आपल्याला अंदाज येणार नाही, पाण्यामध्ये उतरू नये अशा प्रकारचं आवाहन करेन। विठ्ठलगड यंदाच्या वर्षी काय साकडं घालणार आहात? यंदा बघा, या राज्यातला बळीराजा सुखी झाला पाहिजे। पाऊस खरं तर उशिरा आलेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालं आहे आणि या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून केलं जातं। परंतु मी बळीराजा सुखी झाला पाहिजे हीच पांडुरंगाकडे मागणी करणार आहे। पांडुरंगाची कृपा तर नेहमीच जनमानसावरती राहते, ती सातत्यानं राहावी। निश्चितच मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे आपल्यासोबत होते। नुकतंच त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये जे आहे दर्शन घेतलेलं आहे आणि विठ्ठलाकडे देखील साकडं घातलेलं आहे की यंदाच्या वर्षी शेतकरी राजा हा सुखी राहावा। व्हिडिओ जर्नलिस्ट मानदा शिवरायचा प्रसन्न तरडे, आपला आवाज देऊ।